कोणाला हा कोणाला विचारायचं असेल तर विचारू शकता. प्रश्न विचारायचा. Yes, sir. Sir, my question is, main examinationमध्ये judgment writing is a topic. Judgment writing मध्ये what points should be covered and how it should be framed? तो टेक्निकल ॲस्पेक्ट आहे, म्हणजे असा 10-5 मिनटामध्ये आन्सर करता येईल असं नाही आहे. पण इन जनरल आपण जे जजमेंट पाहतो सिव्हिल कोर्टाचे किंवा क्रिमिनल कोर्टाचे, थोडे 1-2-4 जजमेंट्स वाचल्यानंतर आपल्याला आयडिया आहे ते ढोबळमानानं पहिल्यांदा जजमेंट सूट म्हणजे लिटिगेशन कशाचं आहे, सूट आहे का अपील आहे, वॉट एव्हर, सूट किंवा क्रिमिनल केस कशाची आहे त्याचं पहिला इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, नंतर फॅक्ट्स, कॉन्सॉइस फॅक्ट्स ज्या रिलेव्हंट आहेत तेवढ्याच, आवश्यक आहेत तेवढ्याच, नंतर सिव्हिल असेल तर इश्यूज, क्रिमिनल असेल तर चार्ज नंतर पॉईंट्स, म्हणजे क्रिमिनलमध्ये पॉईंट्स येतात इश्यूजच्या ऐवजी, नंतर नटशेलमध्ये एव्हिडन्स काय 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 झालेलं आहे दोन्ही साईडनं, क्रिमिनल केसमध्ये एक साईडनंच होतो जनरली, आणि एव्हिडन्सचं थोडं इंट्रोडक्शन दिल्यानंतर आणि डिस्कस थोडंसं झाल्यानंतर मग रिझनिंग पार्ट सुरू होतो, पॉईंट ॲक्च्युअल मार्शलिंग आणि ॲप्रिसिएशन, आणि त्याच्यानंतर एक एक फाइंडिंग देत सेपरेट इश्यूला किंवा सेपरेट पॉईंटला फायनल वर्डिक्ट, सूट डिक्री केला आहे, डिस्मिस केला आहे, ऑपरेटिव्ह ऑर्डर ती पण खूप महत्त्वाची आहे, काय काय ऑर्डर्स केल्या आहेत, कॉस्टविषयी काय केलं आहे सिव्हिल साईड असेल तर, क्रिमिनल साईडला शिक्षा दिली का, ॲक्विट केलं आहे, कन्व्हिक्ट केलं आहे, आणि कन्व्हिक्ट केलं तर किती शिक्षा दिली, फाईन किती केला आहे, फाईनला डिफॉल्ट सेंटेन्स दिला आहे का, सोडला असेल तर मग प्रॉपर्टी वगैरेचं काय केलं आहे, मुद्देमाल प्रॉपर्टी, हे सगळं ढोबळमानानं आहे. ते बऱ्याच बारकावे आहेत, त्याच्यात कंगोर आहेत, त्याचं 10 आणि 5 मिनटात नाही सांगता येणार, पण सर्वसाधारणपणे हे स्केलेटन आहे जजमेंटचं. दिस शुड बी देअर. मेन म्हणजे लँग्वेज, त्याचं लॉजिक, अंडरस्टँडिंग त्याच्यातून रिफ्लेक्ट झालं पाहिजे, आपलं प्रिसिजन आलं पाहिजे, रिपिटेशन नसलं पाहिजे, अशा गोष्टी आहेत त्या सगळ्या. थँक्यू सर. तर विधी महाविद्यालयातील विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला असा हा अमृतयोग आलेला आहे की ज्याच्यामध्ये सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन सोनावणे साहेब, सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन विश्वास साहेब आणि डिस्ट्रिक्ट अँड ॲडिशनल सेशन जज श्री DR देशपांडे साहेब यांच्यासोबतच एक महत्त्वाचा कोर्टातला जो पार्ट असतो की जर क्रिमिनल प्रॅक्टिस करत असेल किंवा सिव्हिल प्रॅक्टिस करत असेल तर सरकारी वकिलांचा रोल फार महत्त्वाचा असतो. आणि आपल्यासोबत अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्री संजय मोरे साहेबसुद्धा आहेत. म्हणजे काय असेल तर आपसात जरी काही विचारायचं असेल, म्हणजे प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना माहिती आहे की कुठे भेटायचं, कसं विचारायचं आणि कशा संदर्भात विचारायचं, तो सुद्धा अमृतयोग सब आज आहे. तर अशा चारही मान्यवरांचा आणि सोबत मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचा आपल्या ॲडव्होकेट PC पाटील विधी महाविद्यालयातर्फे आम्ही सत्कार आयोजित केलेला आहे. तर एक 10 मिनिटामध्ये तो सत्कार उरकूया. सुरुवातीला संस्थापक संचालक श्री PC पाटील साहेब, ऑनरेबल डिस्ट्रिक्ट अँड ॲडिशनल सेशन जज देशपांडे साहेबांचा एक सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. खूप खूप आभारी आहे साहेब. त्यानंतर आपले अध्यक्ष ॲडव्होकेट PC पाटील कॉलेजचे श्री ॲडव्होकेट प्रसाद PC पाटील सर यांच्या वतीने श्री विश्वास सर सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन यांचा सत्कार ते आम्ही आयोजित केलेला आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्यानंतर सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांचा सत्कार आमचे डायरेक्टर डॉक्टर नागेश आडारकर यांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतो, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. सोनावणे साहेब. त्यानंतर अशा
कार्यक्रमांचं आयोजन करणारे, मागील 20 वर्षापासून असे उत्कृष्ट कार्यक्रम करणारे विधी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संजय म्हात्रे सर यांचा सत्कार आमच्यातील प्रोफेसर समृद्धी श्रीवास्तव मॅडम करतील. त्यांनी प्लीज मंचावर यावं आणि म्हात्रे सरांनी आमचं सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू स्वीकारून आम्हाला आभारी करावं. खरंच खूप खूप थँक्यू सर. त्यानंतर विधी फाउंडेशनचे सेक्रेटरी, कायमच माझ्या पाठीशी उभे राहणारे वेलविशर श्री राजेंद्र नलगे सर यांचा सत्कार आमच्या प्रोफेसर रसिका मॅडम यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. प्रोफेसर रसिका मॅडम सर या. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं फेवर मिळावं म्हणून आणि थोडंसं माझ्यावर लक्ष राहावं म्हणून का होईना, पण मोरे सर इथे हजर राहिलेले आहेत, त्यामुळे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील यांचा सत्कार आमच्याकडचे डॅशिंग प्रोफेसर श्री शिवाजी शिंगोटे सर करतील. तरी त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्लीज सर. त्यानंतर बिझी शेड्यूलमधून खूप वेळ काढून नवी मुंबई बार असोसिएशनचे ऑनरेबल सेक्रेटरी विकास म्हात्रे सर यांचा इथे सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे. तरी त्यांचा सत्कार आमच्या प्रोफेसर जयवंत मॅडम करतील. तरी त्यांनी मंचावर यावं. सिनियर प्रोफेसर दीपाली जयवंत मॅडम. त्यानंतर या ठिकाणी नवी मुंबई बार असोसिएशनचे ऑनरेबल ट्रेझरर श्री तुषार राऊत सर हजर आहेत. त्यांचा सत्कार आमच्या सिनियर लायब्ररियन म्हात्रे मॅडम करतील. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा. म्हात्रे मॅडम. आता वेळ आलेली आहे की विधी महाविद्यालयातील जे सगळ्यांना आवडते असलेले प्रिन्सिपल्स जे या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत हजर आहेत, त्या प्रिन्सिपलांचा सत्कार देखील आम्ही आयोजित केलेला आहे. तरी त्यामध्ये आमचे फादर अँगल्स कॉलेजचे सिनियर प्रिन्सिपल श्री साखरे सर त्यांचा सत्कार आयोजित केला आहे. त्यांनी मंचावर यावं. त्यांचा सत्कार आमच्या कॉलेजच्या वतीने संदेश शिलप हे करतील. कारण दोघांचं फार जवळीक आहे आणि त्यांचं आम्हाला कायम मार्गदर्शन आणि मदत असते. त्यामुळे संदेश शिलप करतील. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. थँक्यू सर. थँक्यू. खूप खूप थँक्यू. आणि कॉलेज खूप दूर आहे, परंतु देखील विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण टीमनी प्रिन्सिपल मॅडम पौर्णिमा सुर्वे मॅडम इथे हजर आहेत. त्यांचा सत्कार आमच्या लायब्ररियन सुदेशना पाटील करतील. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. सुदेशना पाटील मॅडम. बर. लायब्ररियन मॅडम म्हात्रे मॅडम त्यांचा सत्कार करतील. तरी त्यांनी त्यांचा स्वीकार करावा आणि स्टेजवर यावं मॅडम प्लीज. आणि त्यानंतर प्रिन्सिपल सौभाग्यवती
घाडगे जाधव मॅडम यांचा सत्कार आमच्या रसिका मॅडम करतील, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्या MS कॉलेज वाडा, MS कॉलेज ऑफ लॉ वाडा या ठिकाणाहून भरपूर दुरून मॅडम या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत. आणि त्यानंतर एक विद्यार्थी मित्रांनो, आपण बसलात तरी चालेल, एक आलेला अनुभव तुम्हाला सांगतो की ज्याच्यामुळे मला देखील सवय लागली की साहेबांनी जसं त्यांच्या लेक्चरमध्ये सांगितलं की वेळ पाळायला शिका. वेळ पाळण्यासाठी साहेबांच्या कोर्टात गेलो होतो, बऱ्याच वेळा जातो, आता जवळपास बऱ्याच वेळा संधी मिळते, थोडीशी आता कमी झाली आहे, पण बऱ्याच लोकांमध्ये भीती वाटते. आपल्यात बरेच वकील साहेब आहेत, त्यांना माहीत आहे की डिस्ट्रिक्ट अँड ॲडिशनल सेशन जज देशपांडे साहेबांकडे केस असल्यानंतर थोडीशी जरा घाई करावी लागते, ट्रॅफिक असलेलं कारण चालत नाही. परंतु त्याचा अनुभव असा आला आहे की वकील जरी उशिरा आला तरी आरोपी ताब्यात असतो, आणि आरोपी उशिरा आला तर पुढचं मी सांगत नाही, असू द्या, आपल्यात ठेवून देऊ. त्यामुळे मी आमचे अध्यक्ष चेअरमन साहेब ॲडव्होकेट प्रसाद PC पाटील साहेबांना या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावं आणि कार्यक्रमाबद्दल आम्हाला गायडन्स द्यावा. प्लीज सर. पाटील सर. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व विद्यार्थी, सगळे प्रिन्सिपल्स आणि ऑनरेबल टीचर्स, हा आजचा कार्यक्रम जो विषय होता त्या विषयाला अनुसरून मी थोडक्यात फक्त सांगतो. साहेबांनी जे सांगितलं मगाशी, ज्युडिशियल सर्व्हिसमध्ये जाण्यासाठी ग्रास रूटपासून, म्हणजे साहेबांनी दुसऱ्या वाटा पण सांगितल्या की तुम्ही हायकोर्टला डायरेक्ट होऊ शकता, एलिव्हेट होऊ शकता, किंवा वरती डिस्ट्रिक्ट कोर्टच्या पण मध्ये होत्या परीक्षा. परंतु हे ग्रास रूट लेवलला आता तुम्हाला सांगितलं की तिन्ही जजेस आहेत आमच्याकडे. आता मी 32 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे. JMFC कोर्ट, SD कोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट यांना ट्रायल कोर्ट बोलतात. म्हणजे ट्रायल म्हणजे तुम्हाला ट्रायल चालवता येते तिकडे. हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये कदाचित तुम्हाला ते नाही, परंतु मला खरं वकिली जी करायची आहे, आपला वकिली प्रोफेशन, आणि पुढे जायचं आहे जजेस होण्यासाठी सुद्धा, तर हे ट्रायल कोर्टचा अनुभव घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला जेव्हा वडिलांनी सांगितलं की तू हायकोर्टला इच्छा होती त्यांची, परंतु माझी इच्छा होती ट्रायल चालवण्याची, आणि म्हणून मी ट्रायल कोर्टला थांबलो इथे. आणि त्याचा अनुभव आणि फायदाही खूप झाला. साहेबांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही डायरेक्ट हायकोर्ट जज पण होऊ शकता, परंतु तुम्ही इकडनं जे जाल ग्रास रूट लेवलपासून, तुमचा अनुभव आणि तुमचे, म्हणजे मी माझा अनुभव सांगतो थोडक्यात साहेब, राग म्हणू नका, परंतु मी जे ट्रायल कोर्टमधनं जे जजेस झाले आहेत, वरती आलेत, त्यांचे जजमेंट वाचलेत, आणि काही एलिव्हेट झाले डायरेक्ट त्यांचे जजमेंट वाचलेत. पण जजमेंट जो यांचा असतो, अनुभव असतो, आणि जे ट्रायल बघितलेले असतात, या जजमेंट खरंच म्हणजे वाखाणण्याजोग आणि वाचण्यासारखे असतात, आणि त्यांचातला इफेक्ट आणि इम्पॅक्ट खूप चांगला असतो. हा ॲटलिस्ट माझा अनुभव आहे. आणि म्हणून साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तयारी करावी. आमच्या कॉलेजतर्फे साहेबांनी कधी येतील लेक्चर द्यायला, तुम्हाला मार्गदर्शन करायला. तिन्ही जजेस, अजून जजेस येतील, आणि तुम्हाला काय आमच्याकडनं मदत लागली किंवा तुम्हाला काय सहकार्य लागलं तर आमचं कॉलेज त्याच्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो, आणि तिन्ही साहेबांना आणि जे सगळे मान्यवर आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे विधी फाउंडेशन. आता विधी फाउंडेशन म्हणजे सगळे माझे मित्रच आहेत, म्हणजे आम्ही इतकी वर्ष एकत्र प्रॅक्टिस करतो, म्हणून आमच्या हक्काचं व्यासपीठ आहे ते. आणि त्यांनी एक कार्यक्रम राबवतात आणि तुमच्यासारख्या मुलांना, विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन करतात, म्हणून त्यांचा एक स्तुतिजोग उपक्रम आहे. आणि त्या उपक्रमासाठी आमची संस्था त्यांच्यासाठी, त्यांच्या कार्यक्रमासाठी कधीही उपलब्ध आहे. आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्या मान्यवरांना धन्यवाद देऊन आभार मानतो. थँक्यू. थँक्यू सो मच सर. मी आता विधी फाउंडेशन संस्थेतर्फे ॲडव्होकेट बलदेव राजपूत सर यांना आभार प्रदर्शनासाठी मंचावर येण्यास आमंत्रित करते. नमस्कार. विधी फाउंडेशन आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. PC पाटील लॉ कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने हा आजचा कार्यक्रम पार पडला आहे.
तर आयोजकांसाठी हवा असणारा हा आभार प्रदर्शनाचा जो कार्यक्रम आहे, तर आभार प्रदर्शनासाठी मी आज आपल्यासमोर उभा आहे. खरं म्हणजे आभार प्रदर्शनाची सुरुवात करताना एक औपचारिकता म्हणून खरं म्हणजे सगळे जे मान्यवर आहेत ते आपलेच आहेत आणि आपल्यासाठी सदैव हजर असतात, तत्पर असतात. तरी पण औपचारिकता म्हणून त्यांचा आभार मानणं हे संस्थेचं काम आहे. म्हणून आजच्या जे कार्यक्रमाचे आपले जे प्रमुख वक्ते लाभलेत, डिस्ट्रिक्ट आणि सेशन जज माननीय देशपांडे सर, DR देशपांडे सर यांनी आजचे कार्यक्रमाचे जे आपल्याला वक्ते म्हणून लाभलेत, म्हणून आपण त्यांचे संस्थेतर्फे आभार मानतो. खरं म्हणजे ॲडव्होकेट PC पाटील विधी महाविद्यालय त्यांनीही आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. म्हणून संस्थेचे फाउंडर श्री ॲडव्होकेट PC पाटील सर, त्यांची पूर्ण टीम, संस्थेचे चेअरमन प्रसाद पाटील सर यांची आम्ही संस्थेमार्फत आभार मानतो. तसेच विधी फाउंडेशनचे जे आमचे कार्यकर्ते, आमचे सगळे जे आपला जे टीम आहे, सगळी टीम, त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि इथे जे सगळे महाविद्यालयातील प्राचार्य हजर आहेत, प्रिन्सिपल्स हजर आहेत, स्टाफ हजर आहे, त्यांचेही आभार मानतो. आणि त्याचबरोबर आपण सगळे आलात, या कार्यक्रमासाठी हजर राहिलात, आपलेही आभार. त्याचप्रमाणे सोनवणे सर असतील, विश्वास सर असतील, त्यांनी त्यांचा आजचा सुट्टीचा दिवस असून आपल्यासाठी वेळ काढलात आणि या कार्यक्रमासाठी हजर राहिलेत. आपण या दोन्ही मान्यवर जजेसचेही आभार मानतो. त्याचबरोबर जे टेक्निशियन आणि साऊंड्स उपलब्ध संस्थेने करून दिला आणि जे हे कार्यक्रमासाठी यशस्वी होण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, त्या सर्वांचे आभार मानतो. जेवणाची वेळ झाली आहे, सगळ्यांना भुका लागल्या आहेत, म्हणून आपण तरी आलात, सगळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहिलात, म्हणून आपले सर्वांचे देखील आभार. एवढे बोलून मी माझा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपवतो. मी पुढील सूत्र आणि अध्यक्षांच्या परवानगीने ठीक आहे, मी माईकचे सूत्र मॅडमकडे देतो. धन्यवाद. I request all the students to please collect the certificate of participation from their respective principals. कॉलेजचे प्रिन्सिपल ॲडव्होकेट महेंद्र गायकवाड सर यांना विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करायची आहे, तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपणास संबोधन करावे. गायकवाड सर. विद्यार्थी मित्रांनो, व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व मान्यवर व्यक्ती यांच्यासमोर मोठ्या साहेबांच्या परवानगीने आणि अध्यक्ष साहेबांच्या सल्ल्यानुसार मी देशपांडे साहेबांना विनंती करतो, तसेच सोबत असलेले विश्वास साहेब आणि सोनवणे साहेबांना विनंती करतो की आमचे विद्यार्थी कोर्ट व्हिजिटसाठी कोर्टात येतील, त्यावेळी जर त्यांच्याकडून खरंच काय चूक झाली तर थोडंसं जरा विद्यार्थी म्हणून त्यांना सांभाळून घ्या. आणि त्यासोबतच अशी विनंती आहे की आपण जो घेतलेला प्रोग्राम आहे तो एका लेक्चरमध्ये संपणार नाही, म्हणून पुढील सिरीज आपण ही कंटिन्यू करूया. आपल्या मार्गदर्शनाची फार आवश्यकता आहे, फार आम्हाला गरज आहे. आणि वेळोवेळी आपण ज्यावेळी ठरवाल आणि ज्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये इतर परीक्षा नसतील त्यावेळी खरोखर आम्हाला आपल्या मार्गदर्शनाची विद्यार्थ्यांना गरज आहे. अशी एक अकॅडमिक टाईप सिरीज आम्ही करण्याचा विचार करत आहोत. त्यामध्ये आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आणि त्यामध्ये आमचे फाउंडर ॲडव्होकेट PC पाटील साहेब आणि चेअरमन ॲडव्होकेट प्रसाद PC पाटील साहेब हे दोघंही आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहतील आणि आपल्यासोबत अशा लेक्चर सिरीजचं आयोजन करतील असं एक संबोधन मी करतोय. आणि PC पाटील लॉ कॉलेजच्या वतीने आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमानंतर
राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर आपला कार्यक्रम संपेल. प्लीज सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे.